गावातील सर्व कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे। पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे यासाठी प्रबोधन करा। आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज पाणी गुणवत्ता व संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर यांच्यासह गट विकास अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते करण्यात आले। पाणी गुणवत्ता विषयक मार्गदर्शन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी बोलताना सीईओ आवाळे यांनी पाणी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा असे सांगून आरोग्य व पाण्याच्या जवळचा संबंध आहे, पाणी गुणवत्ता विषय हा महत्त्वाचा आहे असे सांगून जिल्हा स्तराबरोबर तालुका स्तरावर देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणातून ज्ञान व दृष्टिकोन अद्ययावत करा, यामधून काहीतरी निष्पन्न झाले पाहिजे असे सांगून पाणी नमुने तपासणीसाठी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करा असे आवाहन केले। कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री सचिन जाधव, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर, जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक दीपाली वट्टे, क्षमता बांधणी तज्ज्ञ महादेव शिंदे, संनियंत्रण आणि मूल्यमापन तज्ज्ञ प्रतीक्षा गोडसे, लेखा समन्वयक अर्चना कनकी, संवाद सल्लागार सतीश सोनवणे व सर्व गट समन्वयक, समूह समन्वयक यांनी प्रयत्न केले। साधन व्यक्ती म्हणून वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा सुनील कटक 2, आरोग्य विस्तार अधिकारी लक्ष्मण अडसूळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक दीपाली वट्टे यांनी मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन महादेव शिंदे तर आभार प्रदर्शन शंकर बंडगर यांनी केले। कोणत्याही गोष्टी मागचा उद्देश तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि आज तुम्ही इथे आलेले आहे, 4 तास बसलो आपण, दिवा लावला आणि पूजन केलं, 4 गोष्टी ऐकल्या आणि झालं असं नाही झालं पाहिजे। त्याच्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे। तुमच्याकडे 10 पॉईंट्स असले पाहिजे की मला एका वर्षाने हे करायचं। जेजेएम साठी स्कीम आलेली आहे, प्रत्येकाला प्रत्येक गावामध्ये आपण टाकी दिलेली आहे, विहीर दिलेली आहे, पाईप सप्लाय दिलेले आहे। पाईप सप्लाय मधून जर पाणी